ताई, हां. आपल्या या 41 नंबर प्रभावामध्ये सारिकाताई पवार आणि प्रमोद नाना बांधगरे उमेदवार आहेत. त्यांची कामं कशी येतात काय सांगाल? अ, ते सगळे नानांच्या अंडरमध्ये येतात. बर. त्यामुळे नानांचेच कामं जर एवढे चांगले आहेत, तर सारिकाताईंचे आणि त्यांचे तर सगळे असणारच. अगदीच म्हणजे 100% त्यांची कामं चांगले आहेत. सारिकाताई आमच्या पवार हे व्यक्तिमत्व कसं आहे? काल असं आढळून आलंय, की हा. त्यांच्या गाडीवर दगडफेक वगैरे हो, केली. सारिकाताईंच्या तर गाडीवर दगड ठेवले. दगडफेक करण्यामागचं कारण काय त्यांना हे कळूनच आलेलं नसेल. कारण त्यांनी हम्म, म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत, बरोबर. जे पाठीमागचे निंदाकरी जे असे आपण त्यांना म्हणतोय, ते जे आहेत त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली असावी. हम्म, कारण त्यांना त्यांच्या कामाबद्दलच काही आयडिया नसेल. बरोबर. हां, जर त्यांचे बघितले तर त्यांनी अगदी लहान मुलांपासून बघितलं तर त्यांनी बुक वाटप वगैरे नाही का, हे शाळेच्या संदर्भात सगळं काही ते करतात. बर बर. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याइतकं कारण काहीच नाहीये. पण हे निंदकांचं असू शकतंय. हे हां. विरोधकांना त्यांचं विकास कामं बघवली नाहीत असं वाटतं तुमचं हां, म्हणणं आहे. त्यांचे हम्म, विकासाचे कामं जे आहेत, ते खूप चांगले आहेत. हम्म, त्यामुळे त्यांना असं त्यांनी दगडफेक केली असावी. बर. आणि म्हणजे काही जरी केलं ना, निंदकाने त्यांचे कामं दाखवावं. त्यांनी म्हणजे त्यांच्या गाडीवर दगडफेक करायची हिंमत ज्यांची झाली ना, त्यांनी हम्म, त्यांचे कामं दाखवावं. हम्म, त्यांचा विकास काय आहे ते दाखवावं. हम्म, तरच मग यांच्यावर दगडफेक करायची. बरोबर. म्हणजे विकास कामातून त्यांनी त्यांना अपयश दिसते असं तुमचं म्हणणं आहे. हो, हो. हो. हम्म. बरोबर. आणि त्यांनी नाही का म्हणजे कितीही प्रयत्न करू द्या त्यांना, आमचा पुरेपूर पाठिंबा नानांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राहील. सारिकाताईंना सारिका आणि प्रमोद नाना तुमचा पाठिंबा राहील. 100%. हां, हां. सारिकाताईंना आणि नानांना 100% आमचा पाठिंबा राहील. तुम्हाला काय वाटलं कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल इथून? शिवसेना नानांना सपोर्ट नानांनाच पाठिंबा मिळेल. 100%. सारिकाताई नानांना 100% पाठिंबा आहे. ओके. कारण त्यांचे कामच तसे आहे. अच्छा, जास्त कामाबद्दल. लांबची गोष्ट बघू नका. आता 4 ते 5 दिवसाआधी माझ्या एरियामधले चेंबर तुंबलेले होते. बरं. तर मी नानांचे पीए प्रकाश भाऊ यांना कॉल केलेला. तेव्हा त्यांनी सांगितलंय, की लगेच 1-2 मिनिटामध्ये मी तुम्हाला तिथे पाठवतोय. बरं. आणि त्यांनी चेंबरवाले माणसं पाठवून सारिकाताईंनी प्लस सारिकाताईंना पण कॉल केलेला. त्यांनी सुद्धा त्यांचे 2 माणसं पाठवून त्यांनी म्हणजे अक्षरशः 2-2 टीम तिथे हजर होत्या. हं. आणि अक्षरशः हां, एका वेळेस आणि मी एका चेंबरची कंप्लीट केली. त्यांनी 3 चेंबरचं काम करून गेले. म्हणजे हं, सामान्य माणसासाठी लगेच तिथं उपलब्ध होत्या तिथं. लगेच उपलब्ध होतात. ओके, चला धन्यवाद. ठीक आहे.